महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय नाशिक येथील सन 2007-09च्या माजी विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी विद्यालयात आयोजित करण्यात आला. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून संबंधित विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सॲप समूहावर स्नेहमेळावा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मला समजले होते. विविध वेळा मेळाव्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या, मात्र काही कारणांमुळे त्या पुढे ढकलल्या जात होत्या. परिणामी काही प्रमाणात निराशेचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत सोमनाथ सुद्रिक, गणेश भिसे, पूजा पुरकर आणि स्नेहल नगरकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सातत्याने सर्व मित्रमैत्रिणींशी संपर्क साधून स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्धार केला आणि याच अनुषंगाने त्यांनी माझ्याशी प्राचार्य या नात्याने दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विद्यालय परिसरात मेळावा आयोजित करण्याबाबत विनंती केली. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विद्यालयात होत असल्याने मी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत विद्यालय परिसर उपलब्ध करून देण्यास संमती दिली. त्यानंतर स्नेह मेळाव्याची तारीख निश्चित करण्यात आली आणि नियोजनाला सुरुवात झाली. सोमनाथ सुद्रिक, बापूजी, निलेश निर्भावणे आणि इतर मित्रांनी सहाध्यायी आणि गुरुजनांशी संपर्क साधून उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले. बहुसंख्य माजी विद्यार्थी गुरुजनांनी उपस्थित राहण्यास सहमती दर्शवल्याने मेळावा आयोजित करण्याचे निश्चित झाले. रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता सर्वांना विद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. विविध ठिकाणी नोकरी आणि व्यवसायानिमित्त विखुरलेल्या विद्यार्थ्यांमुळे उपस्थितीबाबत काहीशी अनिश्चितता होती, तरीही मोठ्या संख्येनं विद्यार्थी मित्र मैत्रिणी गुरुजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणी गुरुजन यांच्यातील अनौपचारिक भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतर दुपारी 12 वाजता स्नेहसंमेलनाचा औपचारिक सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला निलेश निर्भावणे यांनी स्नेहमेळावा आयोजित करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य या नात्याने माझी श्री S.V. कदम निवड करण्यात आली. व्यासपीठावर तत्कालीन प्राचार्य श्री T.V. भागवत, श्री D.H. चांदोरी, श्री M.B. पेखळे, डॉक्टर U.B. पुरकर, सौ L.V. मोकल, श्रीमती कल्पना नाईकवाडी, श्री पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थिनींनी मित्रमैत्रिणींनी आपला वैयक्तिक आणि कौटुंबिक परिचय करून दिला. त्या परिचयातून अनेकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून विविध क्षेत्रात यश संपादन केल्याचे स्पष्ट झाले. अध्यापनाच्या काळातील सूक्ष्मपाठ, सरावपाठ, योगासनातील प्रसंग यासारख्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत जनार्दन कासार, यूट्यूबच्या माध्यमातून आध्यात्मिक निरूपणे करणाऱ्या पूजा पुरकर दवंगे, मंत्रालय मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत सोमनाथ सुद्रिक, मंत्रालय मुंबई येथे कार्यरत गणेश भिसे, प्राथमिक शिक्षिका कल्पना पवार, स्नेहल नगरकर, माध्यमिक शिक्षिका आशा वाजे, प्राथमिक शिक्षक मणिलाल जगताप, हरिदास भोये, राजेंद्र पोटिंदे, मंडळ अधिकारी किशोर घोळवे, पदवीधर शिक्षक बापू हाके आणि निलेश निर्भावणे, पदवीधर शिक्षिका सारिका पवार, आरोग्य विभागात कार्यरत जनार्दन नवगिरे तसेच सटाणा येथील अवधूत क्लासेसचे संचालक जनार्दन अहिरे आदींचा संघर्षमय जीवन प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरला. आणि त्यानंतर उपस्थित गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी मैत्री, प्रामाणिकपणा, आरोग्य, अध्यात्म आणि जीवनमूल्य यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात मी आनंदी जीवनाचे सूत्र स्पष्ट करताना दुसऱ्याला आनंदी पाहण्याची दृष्टी ठेवणारी व्यक्तीच खऱ्या अर्थानं आनंदी असते असे मत व्यक्त केले. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी, गुरुजन आणि सहकारी पुन्हा एकत्र आल्याने मला विशेष आनंद झाला. काही मान्यवरांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन त्यांनी पाठवलेल्या शुभेच्छा उपस्थितांना कळवण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मणिलाल जगताप यांनी केले. सूत्रसंचालन निलेश निर्भावणे यांनी केले. आभार प्रदर्शन सोमनाथ सुद्रिक यांनी केले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्वांना 3:30 वाजता गंगापूर रोड, जेहान सर्कल परिसरातील करिलीव हॉटेल येथे एकत्रित भोजनाचा आनंद घेतला. या स्नेह मेळाव्यामुळे सर्व माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये आनंद आणि समाधानाची भावना निर्माण झाली. कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.